आता जाऊयात थेट मुंबईत, जिथं महाविकास आघाडीच्या नेत्यांची बैठक संपली आहे। त्यानंतर महाविकास आघाडीचे नेते माध्यमांशी चर्चा करतायत। आजची बैठक अंतिम होती असं त्यांनी सांगितलं होतं। आज आमच्याकडे माननीय आंबेडकर साहेबांचा बीबीएचा वंचित बहुजन आघाडीचा प्रस्ताव आलेला आहे। तो आम्ही सगळ्यांनी नीटपणे वाचलेला आहे। आम्ही तो आमच्या वरिष्ठांशी बोलतो आहोत आणि ही चर्चा अशीच पुढे चालू राहील, कारण का आम्हाला कुठल्याही परिस्थितीत वंचित बहुजन आघाडी ही महाविकास आघाडीबरोबर गेली पाहिजे, आली पाहिजे आणि आम्ही एकत्रित निवडणुका लढल्या पाहिजेत, ही आमची मानसिकता आहे। आणि त्या मानसिकतेपासून आम्ही कणभरही दूर जाणार नाही। सीटा किती दिल्या, सीटा किती येणार आहेत, सीटा किती देणार आहोत, ह्या सगळ्या जरतरच्या प्रश्न आहे। पण एक मानसिकता आहे की कुठल्याही परिस्थितीत बीजेपी आणि ला हरवायचं आहे, संविधान वाचवायचं आहे। त्याच्यामुळे बाळासाहेब आंबेडकरांची भूमिका ही आमच्या बरोबरच आहे, आमच्या सारखीच असेल हा आमचा विश्वास आहे। त्यामुळे काहीही चर्चा नाही। जवळपास 27 जागांचा ठीक आहे ना, त्यांनी प्रस्ताव आचारसंहिता लागायला अवघे 10 ते 12 दिवस शिल्लक असताना कुठेतरी दबाव तंत्राचा वापर सातत्याने अजिबात नाही, अजिबात नाही। ते बिलकुल त्या मताचे आहेत की बीजेपी हरली पाहिजे आणि संविधान वाचलं पाहिजे। आमची तीच भूमिका आहे। त्यांच्या भूमिकेपासून ते लांब जाणार नाहीत, मला खात्री आहे। शेवटी ते आंबेडकरांचे वारसदार आहेत। त्यांच्या म्हणजे त्यांच्या खानदानी लिहिलेलं संविधान जर बीजेपी नष्ट करू इच्छित असेल तर आंबेडकर साहेब कसे बाजूला राहतील? त्याच्यामुळे मला वाटतं की त्यांनी दिले आहेत, ठीक आहे, देऊ द्या ना, विचार करू, चर्चा करू। चर्चा अंती परमेश्वर आणि निगोशिएशन्स अँड डेमोक्रेसी इज अ मस्ट। व्यवहार्य आहे का? अवास्तव मागणी वाटते का? मागणी अवास्तव बिलकुल अव्यवहार्य नाही। त्यांनी मागणी केली आहे ना, मागणी करण्याचा अधिकार तर 48 जागांचा त्यांचा आहे। आणि नंतर मग संजय राऊत साहेब, जयंत पाटील साहेब, नाना पटोले साहेब, शरद पवार साहेब, उद्धव ठाकरे साहेब हे सगळे बसतील आणि ते निर्णय घेतील। आता संजय राऊत बोलतील काय? राऊत साहेब, काल तुम्ही म्हणाला होतात की आजची बैठक ही निर्णायक आणि आजची बैठक महाविकास आघाडीची ही निर्णायकच झालेली आहे। काल मी आपल्याला इथेच सांगितलं होतं की तीनही पक्षाचे प्रमुख नेते आजच्या बैठकीला उपस्थित होते। दूरध्वनीवरून बैठकीत काय चाललंय याची माहिती माननीय शरद पवार साहेब, उद्धव साहेब सातत्याने घेत होते आणि जागा वाटप अत्यंत सुरळीतपणे पार पडलेलं आहे। मी तुम्हाला खात्रीनं सांगतो, तीनही पक्षात कोणतेही मतभेद या क्षणी नाही। आज वंचित बहुजन आघाडीचा जो प्रस्ताव आलेला आहे तो प्रस्ताव जरी तुम्हाला दिसायला खूप मोठा कागद दिसत असला तरी गेल्या काही वर्षात त्यांनी काही मतदारसंघात काम केलं। त्यांनी त्या मतदारसंघाची यादी दिली, त्याच्यावरती आम्ही सगळे मिळून चर्चा करू। आणि जसं मगाशी जितेंद्र आव्हाड यांनी सांगितलं की शेवटी आम्हाला सगळ्यांना या देशात, या राज्यामध्ये लोकशाही, संविधान, वंचितांचं रक्षण करणं हा आमचा अजेंडा आहे। आणि त्याच्यावरती आम्ही सगळ्यांनी आजच्या बैठकीला काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नानासाहेब पटोले होते, पृथ्वीराजराव चव्हाण होते, वर्षाताई गायकवाड, त्यांना जयंतराव पाटील, जितेंद्र आव्हाड, आमच्याकडे विनायक राऊतजी होते, अनिल देशमुख साहेब होते आमचे। आम्ही सगळ्यांनी सविस्तर चर्चा केली, प्रत्येक सीटवर चर्चा केली, कोण कुठे जिंकेल ह्याच्यावर चर्चा केली। आणि जिंकणं हे महत्त्वाचं आहे, जागा कोण किती लढत आहे याला महत्त्व नाही। आणि प्रकाश आंबेडकर साहेबांची सुद्धा हीच भूमिका आहे। राऊत साहेब, त्यांनी एक प्रस्ताव दिला। राऊत साहेब, 48 जागांचं वाटप 3 पक्षांमध्ये झालेलं आहे। आम्ही 4 पक्ष मानतो, त्यात वंचित सुद्धा आहे, आणखी इतर पक्ष, इतरही लहान पक्ष आहेत, पण वंचित हा महत्त्वाचा घटक पक्ष आहे। त्याच्यामुळे महाविकास आघाडी म्हणून आम्ही ही चर्चा करतो आहोत। आम्ही स्वतंत्रपणे व्यक्तिगतरित्या कोणतीही चर्चा करत नाही आहोत। आणि प्रकाश आंबेडकरांचा वंचित बहुजन आघाडी हा महत्त्वाचा घटक पक्ष याच्यामध्ये आहे। साहेब, राज्यामध्ये महाविकास वंचित बहुजन आघाडीचं संख्याबळ नसताना 27 राज्यांमध्ये जागा वाटप, त्यांनी 27 जागांचा फॉर्म्युला अजिबात सांगितलेला नाही, इच्छा व्यक्त करणं। आता आम्ही म्हणतो आम्ही 48 ठिकाणी काम करतो, काँग्रेस पक्ष अख्ख्या महाराष्ट्रात आहे, प्रत्येक मतदारसंघात, देशभरात आहे। राष्ट्रवादी काँग्रेस 48 मतदारसंघात आहे।
पण शेवटी महाराष्ट्रात जागा 48च आहेत ना, त्या आम्हाला वाटूनच घ्याव्या लागतील आणि ज्याची ताकद ज्या मतदारसंघात आहे त्याच्यावरती आम्ही चारही पक्ष मिळून चर्चा करतो आहोत। आणि मी कालपासून सांगितलं की कालच्या बैठकीपासून पृथ्वीराज चव्हाण साहेब उपस्थित आहेत, अनुभवी नेते आहेत आणि त्यांचं सुद्धा मार्गदर्शन या बैठकीमध्ये होत आहे। त्यांनी मनोज जरांगे यांना सर्वमान्य आमच्याकडे तसा कोणताही प्रस्ताव नाही, पण त्यांच्या पत्रामध्ये तो उल्लेख आमच्याकडे तसा कोणताही प्रस्ताव नाही। आम्ही फक्त जागा वाटपांवर बोलतोय सध्या। आघाडीचं इतर राज्यांमध्ये फायनल होत असताना महाराष्ट्रामध्ये 2 दिवसात सर राऊत साहेब यापुढे बैठका होणार आहेत का? आता बैठका होणार नाही, ओके, आता कोणतीही बैठक होणार नाही याचा अर्थ जागा वाटप पार पडलेलं आहे वंचित बहुजन आघाडीसह। आज आखरी दिन था तुम्हाला बैठका पार पडतील, अजिबात बैठक होणार नाही। यापुढे शेवटची बैठक होईल ती माननीय उद्धव ठाकरे, शरद पवार साहेब, या काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष आणि प्रकाश आंबेडकर आणि त्या बैठकीनंतर एकत्रितपणे पत्रकार परिषद घेऊन जागा वाटप जाहीर केलं। फॉर्मूला देखिए, फॉर्मूला के बारे में आपको इतना बताऊंगा, महाराष्ट्र में 48 सीटें हैं और 48 सीट सिर्फ शिवसेना, कांग्रेस और राष्ट्रवादी कांग्रेस की बात नहीं है, उसमें वंचित बहुजन आघाड़ी है और भी छोटे छोटे दल जो महाविकास आघाड़ी में शामिल है उनकी भी चर्चा हो गई। तो जो फॉर्मूला है, जो सीट शेयरिंग है, उस बारे में जल्दी आपको पता चलेगा। वंचित में दिया हुआ जो प्रस्ताव है वो कितना व्यवहार्य है, रीजनेबल लगता है आपको? वंचित में दिया हुआ प्रस्ताव 27 जगहों का प्रस्ताव दिया है, उस पर क्या कहेंगे? प्रस्ताव नहीं है, मैं बार बार बोल रहा हूँ, जो हमारे पास कागज दिया है उसको मैं प्रस्ताव नहीं मानता हूँ, उनकी इच्छा है। मनोज जरांगे पाटिल जी कोई राजनीतिक नेता नहीं है, उनकी कोई पॉलिटिकल पार्टी नहीं है मेरे हिसाब से, और ऐसा प्रकार का प्रस्ताव कब होगी राउत साहब? एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।